दरम्यान दादांचा अपघात नव्हे 100% घात असल्याचाही आरोप यावेळी रोहित पवारांनी केलाय। अजितदादा 27 जानेवारीला संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गाडीने जाणार होते। पूर्व विदर्भातल्या नेत्यामुळे दादांना उशीर झाला का असाही सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तर विमान कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे। विमान कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली। अजितदादा 27 जानेवारी रोजी संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गाडीने जाणार होते। गाड्यांचा ताफाही लागला होता, पण दादा का निघाले नाही असा सवाल रोहित पवारांनी केलाय। पूर्व विदर्भातला एक मोठा नेता अजितदादांना भेटायला येणार होता, पण तो नेता उशिरा आला। त्या नेत्याला उशीर का झाला? दादांचा गाडीने जाण्याचा प्लॅन त्या नेत्यामुळे फिसकटला का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच जो मेन पायलट आहे एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होते, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे। आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल, काही अधिकारी मला माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणार आहे आणि काही नेते भेटणार आहेत आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता। ताफा सुद्धा लागला होता। एक फार मोठे नेते दादाला भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला। ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30 ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळलं आहे सही करावीच लागते। फार महत्वाची फाईल आहे आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला, वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल आणि मग दादाने ती सही केली। ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। तर चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय, कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही। अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला। या देशामध्ये 2च MRO आहेत, एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी आहे त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे, पण हे MRO आहे। पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात, ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते। मग त्यांच्याकडे एक्सपोर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे, मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे। तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते? रोहित पवारांनी विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्यावरही संशय व्यक्त केलाय। सुमित कपूर याची ब्रेथ एनालायझर टेस्ट करण्यात आली होती का असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता। तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसते त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता। ट्रान्सपॉन्डर हा 8:43.18 ह्याच्यात तुम्ही म्हणाल इथं टाइम वेगळा दिसतोय, त्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या UTC टाइम म्हणजे 3 ते म्हणजे याच्यामध्ये 5 तास आपल्याला ऍड करावं लागतं, त्यात 8:43.18 जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर, का बंद झाला
का कुणी बंद केला? 8:27 एअरक्राफ्ट करून रनवे 29 ची परवानगी मागण्यात आली, म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे. जसं तुम्ही 2023 ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असते, दादा जिवंत असू शकले असते. 29 नंबरची परवानगी तिथं एटीसी कडनं घेतली होती, एटीसी ती परवानगी दिली आणि 2 मिनिटांनंतर एअरक्राफ्ट करून रनवे 11 ची परत परवानगी मागितली. का? कशामुळे? काय कारण? प्रश्नच आहे. म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं? कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो, कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्याने उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले? हे 2 पायलट हे ट्रॅफिक मध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावा लागला, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथं ऐकली होती की हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिक मध्ये अडकले असं म्हणतात. मग कुठं होते? त्यांचा सीडीआर तुम्ही काढलाय का? ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं सीसीटीव्ही कॅमेराज आहेत, ते तुम्ही तिथं बघितले का? मग हे 2 ट्रॅफिक मध्ये अडकले, तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का? एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का? मग हे दोघं तिथं कसे आले? असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. विमान कोसळलं तेव्हा शेवटच्या वेळी मुख्य पायलट गप्प का होते, असा सवाल रोहित पवारांनी केलाय. विमान कोसळण्याआधी को पायलट शांभवी पाठक ओ शिट असं 2 वेळा म्हणाली होती. मग पायलटच्या तोंडून एकही शब्द कसा आला नाही, असं रोहित पवार म्हणाले. जेव्हा 8:43:55 फील्ड इनसाइड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या, तेव्हा तिथं 8:44:13 म्हणजे जेव्हा ते टील झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट. हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे. त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कदाचित असंही होऊ शकतं जेव्हा पाठकाला ते कळालं, त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी कदाचित मग विमान एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. काय स्वतःचं विमान पाहिजे असं अजित पवारांना काही काळापासून वाटत होतं, असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरुवात कशामुळे केली होती, असा सवालही रोहित पवारांनी विचारलाय. जेव्हा माझ्या एका मित्राने हेलिकॉप्टर घेतलं होतं, मी दादांना सांगत होतो, दादा माझ्या मित्राने एक हेलिकॉप्टर घेतलंय. म्हणलं चांगला आहे, तो तुझा विश्वासू आहे का? म्हणलं हो आहे. मग त्याचंच हेलिकॉप्टर तू वापर, बाहेरून तू घेऊ नको. आम्ही आत्ताच्या काळामध्ये बरंच काही वेगळं ऐकलेलं आहे. आता ह्याच्यातून ते मला काय सांगण्याचा प्रयत्न करत होते मला तर ते काय माहित नाही. दादानी त्यांच्या काही जवळच्या लोकांना ज्यांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, चांगला व्यवसाय, त्यांना सांगून सांगितलं होतं की पुढच्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला विमान घ्यावं लागेल आणि ते विमान तू घे, म्हणजे मला ते वापरता येईल. हे का ते काय बोलत होते कसं काय? शेवटी आता दादांबरोबर झालेले काय सगळे संभाषण हे तिथं माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी एका टेप सारखे तिथं पळत आहेत, जात आहेत. पाणी पिताना प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिताना तुम्ही बघितलं असेल. आणि मग पण नजीकच्या काळामध्ये म्हणजे हे जे काय आहे आता हे जे काय झालं ते झालं. ही गोष्ट कदाचित दादाच्या मनामध्ये असावी की कधीही काही होऊ शकतं. त्यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये दादा प्लास्टिक बॉटलवरनं दादा अशा बॉटलमध्ये त्या ठिकाणी आले होते. का आले होते, कशामुळे आले होते, ह्याच्यात काय करू शकता येत नाही. म्हणून तुमच्या नजीकच्या काळामध्ये काही महिन्यातले जर तुम्ही त्यांचे व्हिडिओज बघितले, मागे सिक्युरिटीचा अधिकारी असतो उभा, तो सुद्धा त्यांचा विश्वासू, त्याच्या हातामध्ये काचेची बाटली असते आणि ती काचेची बाटली अशीच नसते, ती बऱ्याच वेळा चेक केलं जातं आणि त्यानंतर त्यांच्या हातामध्ये ती बाटली असायची. मग दादा प्लास्टिक बाटलीवरनं दादा या बाटलीवर का आले, असाही प्रश्न पडतो.